मुंबईतल्या दादर इथल्या प्रसिद्ध आस्वाद या मराठमोळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या उपाहारगृहावर आता काटकसर करण्याची वेळ आली आहे। नेहमीपेक्षा 20% कमी इंधन वापरण्याच्या सूचना करण्यात आल्यात। पदार्थ गरम ठेवण्याकरता वापरले जाणारे बेन मेरी मशीन्स देखील बंद ठेवण्यात आले। गॅस शेगडीऐवजी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक शेगड्यांचा आता वापर केला जातोय। गॅसचा पुरवठा संकट आणखी गडद झालं तर मेन्यू कपात सुद्धा होऊ शकते। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेल्या आहेत दादरमधून, आस्वादमधून। मनशी, एकंदरीतच गॅसचं संकट आणखी गडद होताना दिसतात। अनेक हॉटेल्स बंद होण्याची वेळ आलेली असताना काही हॉटेल्सना काटकसर करावी लागते। इंधन वापरामध्ये काय नेमकी सगळी परिस्थिती दिसतेय? तू अगदी खरी सांगतेस अनुपमा। सध्या मी आस्वादमध्येच आहे आणि आस्वाद हे हॉटेल खरं तर मराठी पदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे। मराठमोळ्या पदार्थांसाठी विशेषतः मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांची पहिली पसंती दादरमध्ये आस्वादला असते। मात्र तू जसं सांगितलंस की अनेक हॉटेल्स हे बंद होत आहेत गॅस सिलेंडर पुरवठ्याच्या अभावामुळे। यापैकी डिलाईल रोडवरचं सर्वोदय या नावाचं उपाहारगृह जे अतिशय फेमस आहे ते देखील यामध्ये सहभागी आहे। यासोबतच साबुदाणा वडा ज्यांचा अतिशय प्रसिद्ध असतो ते प्रकाश हॉटेल या ठिकाणी सुद्धा इंधनाचा पुरवठ्याची तुटवडा आहे, त्याच्यामुळे काही काळ ते सुद्धा बंद ठेवण्यात येण्याची माहिती आपल्याला मिळते। तर सध्या आपण आस्वादमध्ये आहोत आणि आस्वादमधली परिस्थिती आपण बघतोय आणि आस्वादमधले जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना सांगितलं जातंय की इंधनाचा जो पुरवठा आहे तो कमी कसा ठेवायचा। तर त्याकरता आपण यांच्या किचनला सुद्धा भेट देणार आहोत, कारण साधारणतः 20% कपात करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत आणि म्हणून सांगण्यात येत आहे की 20% इंधन जर कमी वापरायचं असेल तर स्वयंपाकाच्या वेळा या आस्वादच्या बदलण्यात आल्या। जर आस्वादचं किचन आपण बघितलं तर इथे सगळे पदार्थ सध्याच्या घडीला आपल्याला इलेक्ट्रिक शेगडीवर करतायत असं सध्याच्या घडीला दिसून येईल। मला सांगा की कशा पद्धतीने स्वयंपाकाचं इंधन तुम्ही वाचवताय, कशा पद्धतीने आस्वाद काटकसर करताय? आम्हाला सांगितलं गेलं आहे की जो महानगर गॅस आम्ही वापरतो तर जर का आम्ही 100% त्याचा वापर करत असू तर तो शक्य होईल तेवढा कपात करा। त्यासाठी आम्ही काय करत आहोत, जे पदार्थ आम्ही 2-2 तासांनी बनवायचो फ्रेश ते आता आम्ही 4-5 तासातनं एकदाच बनवतो, म्हणजे तिकडे आमचा गॅस वाचतो। त्याच्यानंतर आम्ही जी बेनमेरी आहे ती आम्ही पूर्ण इलेक्ट्रिकची वापर करत आहोत। 2 आहेत, एक गॅसची आहे आणि इलेक्ट्रिकची आहे। तर गॅसची आम्ही 1-1 तासांनी मध्ये 1-1 तास बंद ठेवतो, जेणेकरून तिकडे आम्ही तो वाचवू शकतो। त्याच्यानंतर ज्या गोष्टी स्टीमवरती होतात त्यासाठी आम्ही कॉम्बी ओव्हनचा जास्तीत जास्त वापर करतो आहे, म्हणजे दूध गरम करायला, बटाटे शिजवायला, कडधान्य शिजवायला तिकडे आम्ही गॅसचा वापर कमी केलेला आहे। म्हणजे सध्या इलेक्ट्रिक शेगडीचा वापर जास्तीत जास्त करत आहात। यासोबतच स्वयंपाक करताना इंधन कसं पद्धतीने वाचवलं जाऊ शकतं याच्या काही क्लुप्त्या सुद्धा तुम्ही वापरतायत। तर मराठी मध्यमवर्गीय सगळा तुमचा ग्राहक आहे तर त्यांना सुद्धा आस्वादच्या या क्लुप्त्या करणार आहेत का? हो, आम्ही म्हटलं तसं शक्य होईल तेवढं आम्ही इलेक्ट्रिकचे जे इक्विपमेंट्स आहेत त्याचा वापर करतो आहे। गॅस जास्तीत जास्त वाचवायचा प्रयत्न करतो आहे आणि म्हटलं तसं की जिकडे आम्ही एखादा पदार्थ जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकतो जो खराब होणार नाही तो आम्ही त्या पद्धतीने बनवतो आहे आणि इलेक्ट्रिकचा वापर कमी करायचा प्रयत्न करतो आहे। नक्कीच, अगदी समोर बघितलं तर आस्वादचा हा बटाटा वडा चाखण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येत असतात आणि म्हणूनच आस्वादवर सुद्धा आता काटकसर करण्याची वेळ आली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 20% इंधनाचा वापर हा कमी करण्याच्या सूचना आस्वादच्या मालकांनी दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे इलेक्ट्रिक शेगड्यांचा जास्तीत जास्त वापर करून स्वयंपाक बनवला जातोय। कदाचित इथून पुढच्या काळामध्ये मेनू कपात सुद्धा आस्वादला करावी लागू शकते। दादरमधली जी प्रमुख हॉटेल्स आहेत, मग यामध्ये आस्वाद असेल किंवा प्रकाश असेल, जिप्सी असेल, अशा प्रकारच्या हॉटेल्सवर या गॅस पुरवठा विस्कळीत होण्याचा निश्चितपणे परिणाम झालेला आपल्याला स्पष्टपणाने बघायला मिळतोय। अगदी खरं आहे मनशी, खरं तर गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात। त्यामुळे ज्यावेळी अडचणी येतात त्यावेळी कसे नेमके आणखी वेगवेगळे उपाय करता येतील हेच खरं तर आता या सगळ्या अडचणींच्या काळामध्ये पाहायला मिळतंय। मनशी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।